14 डिसेंबरच्या मंत्रिमंडळ शपथविधीवर भाजप ठाम. भाजपच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार. महायुतीतील मित्रपक्षांना भाजपचा इशारा. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. शिवसेनेची रामटेक बंगल्यावर महत्त्वाची बैठक. एकनाथ शिंदेंची पक्षामधील आमदार आणि खासदारांशी चर्चा. आजी माजी खासदार आणि आमदारांची उपस्थिती. अजित पवारांना अर्थखातं मिळणार असेल तरच महायुतीला अर्थ. अमोल मिटकरींच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये वादाची शक्यता. खातेवाटपावरून ठिणगी पडण्याची भीती. महायुतीमध्ये 6 आमदारांमागे 1 मंत्रीपद. भाजपला 20, शिवसेना 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता. दिल्लीमध्ये शहा फडणवीस अजितदादांच्या बैठकीत फॉर्म्युला ठरल्याची माहिती. 14 डिसेंबरला होणार राज्य मंत्रिमंडळ विस्तार. लोकशाही मराठीच्या बातमीवर अजित पवारांचं शिक्कामोर्तब. शरद पवारांनी तलवारीनं केक कापणं अयोग्य. सामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करता शरद पवार अपवाद असावेत. महंत सुधीरदास महाराजांचा खोचक टोला. वन नेशन वन इलेक्शन विधेयक कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्याची सूत्रांची माहिती. मोदी सरकारचा मोठा अजेंडा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा. केंद्राचं एक पाऊल पुढे. भारताच्या डी गुकेशने रचला इतिहास. डिंग लिरेनचा पराभव करून बनला इतिहासातील सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.